विठ्ठल विठ्ठल जय हरी. शासनाचा बोलबाला फक्त कागदावरच का, असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे. सध्या सर्वच गावोगावच्या तसेच विविध संस्थांच्या दिंड्या पंढरपूरकडे वारीसाठी रवाना झालेल्या असून शासन दरवर्षी फतवा काढते की वारकऱ्यांना टोलमाफ व संस्थान दिंडीला 20,000 रुपये मानधन. मात्र हा फतवा फक्त कागदावरच आहे की काय याचा प्रत्यय बऱ्याच जणांना येऊ लागला आहे. असाच प्रसंग सध्या बघायला मिळतोय येवला तालुक्यातील गवंडगाव टोल नाक्यावर. मुजोर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची वारकऱ्यांशी बोलण्याची भाषा यावरून लक्षात येते की शासन फक्त कागदावरच दिसतो. प्रत्यक्षात याची अंमलबजावणी फाट्यावरच की काय असा प्रश्न निर्माण होतोय. सद्गुरू खंडोजी महाराज कुकरमुंडेकर संस्थान कुकरमुंडा गाव, गुजरात या ठिकाणाहून सुमारे 200 वर्षांपासून येते. 2 वर्षांपासून शासनाचा फतवा मात्र कागदावरच आहे. याचा आम्हाला कोणताही फायदा नाही किंवा अपेक्षा नाही. मात्र यामुळे इतर भाविकांच्या मनात संभ्रम निर्माण होत असून शासनाच्या या निर्णयामुळे दिंडी चालक मालक नाराजी व्यक्त करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, सागर पाठक, येवला. रामकृष्ण हरी माऊली. आपण सगळ्यांना सांगू इच्छितो की गेल्या 2-4-5 वर्षापासून, काहीतरी 2-3 वर्ष असतील, फार नसतील, तर एवढ्या वर्षापासून आपण ऐकत आहोत की शासनाकडनं प्रत्येक दिंडीवाल्यांना 20,000 रुपये देण्यात येत आहे. आजपर्यंत ही घोषणा सरकारनं केल्यापासून अजून तरी माझी स्वतःची संस्थानाची श्री सद्गुरू खंडोजी महाराज कुकरमुंडेकर महाराज या संस्थानाची दिंडी गेल्या 200 वर्षापासून चालू आहे. तरी या 200 वर्षापासून चालू असलेल्या या दिंडीला अजून अद्यापपर्यंत या सरकारनं घोषणा केल्यापासून अजून तरी मला 20,000 रुपये मिळालेले नाही. आणि मला काही अपेक्षा पण नाही की ते 20,000 मिळावे, आणि त्या मिळण्यासाठीचा मी कुठल्या प्रयत्नातसुद्धा प्रयत्नशील नाही आहे. पण आज बऱ्याच लोकांना अशी भावना झालेली आहे की प्रत्येक दिंड्यांना मिळतात म्हणजे मलासुद्धा मिळालेले आहेत. त्यातल्या त्यात विशेष म्हणजे माझ्या दिंडीतल्या काही लोकांनासुद्धा हीच भावना झालेली आहे की महाराजांनासुद्धा 20,000 रुपये मिळतात, आणि म्हणून मग महाराज आपल्याकडनं भिसीचे पैसे का देतात, तर तुमच्यासाठी मी गाड्या भाड्यानं लावलेल्या असतात, ड्रायव्हर भाड्याने असतात, तुम्हाला हे सगळी कल्पना आहे. मग हे सरकारची घोषणा ऐकल्यानंतर आमच्या दिंडीतले लोक भिसी भरायलासुद्धा तयार होत नाही आहे. म्हणजे सरकारने घोषणा केलेल्या पैसा तर आमच्यापर्यंत पोहोचतच नाही. दुसरी घोषणा अशी आहे की सरकारनं बऱ्याच वर्षापासून आपण ऐकत आहोत की प्रत्येक टोल नाका हा दिंडीवाल्यांच्या गाडींसाठी टोल द्यायची गरज नाही आहे. कालच माझ्याकडनं गवंडगाव म्हणजे अंदरशूल सोडल्यानंतर अंदरशूल औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतं. वैजापूर ते अंदरशूलच्या मध्ये येणारा टोल, त्या टोलवर आम्ही त्यांना अगदी नम्रतापूर्वक सांगितलं की शासनानं आम्हाला सांगितलं आहे. गेल्या वर्षी पण आम्हाला टोल त्यांनी घेतला, चालू वर्षी पण त्यांनी टोल घेतल्याशिवाय आमची गाडी सोडलेली नाही आहे. 120 रुपयाची किंमत नाही आहे भरण्यासाठी. तुम्ही घोषणा केली म्हणून आम्ही म्हणतोय काय, तर त्या टोलबद्दल आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही घोषणा, आम्ही सगळे आता वर्षभर फिरतोच ना आम्ही टोल भरत, तर घोषणा केल्यानंतर आम्ही तुमची विनंती आम्ही त्या टोलवाल्यांना सांगितली, सूचना, पण त्यांनी आमची गाडी सोडली नाही. शेवटी त्यांनी आम्हाला पैसे दिले. आम्ही त्यांना पैसे दिल्यानंतर त्यांनी आम्हाला पावती दिली. पावतीवर गाडी क्रमांकसुद्धा टाकण्यात आलेला नाही आहे. म्हणजे हा किती घोटाळा चालू आहे, कसा चालू आहे हे आपण शासनानं लक्षात घ्यावं. आणि पुन्हा अशा घोषणा करताना या घोषणा वारकऱ्यांपर्यंत थेट पोचत आहे का नाही याचीसुद्धा आपण थोडी अंमलबजावणी केली पाहिजे. घोषणा नुसता करून सरकार मोकळं होऊन जातं, पण घोषणा या वारकऱ्यांपर्यंत थेट पोचत नाही. ही माझी नम्र विनंती आहे सरकारला. तरी घोषणा ठोस करावे, नाही तर न केलेल्या बऱ्या. रामकृष्ण हरी. 20,000 रुपये मिळालेले नाही आहेत, गाड्यांना टोल भरावेच लागतात मला. रामकृष्ण हरी.